नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटचा बॅक साईड हुकचा ब्लाऊज कटिंग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी मी ते ब्लाऊज पीस अस्तर घेतलेला आहे। तर इथे अगोदर अस्तरवरती आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील। तर इथे मी हे अस्तरची डबल फोल्ड करून घडी करून घेतलेली आहे। याला डबल फोल्ड करायचं आहे। तर व्यवस्थित डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे अगोदर बॅक साईडची कटिंग करायची आहे। तर बॅक साईडची कटिंग करण्यासाठी बघा, बॅक साईडची उंची मोजायची आहे। शोल्डर पासून खाली सरळ उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला। राईटमध्ये ब्लाऊज पकडायचं व्यवस्थित। तर इथे 12.5 इंच उंची आहे। 12.5 मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा आहे शिलाई मार्जिनसाठी। तर मी इथे 13.5 इंच घेत आहे। तुमची जेवढी पण उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता, म्हणजे 11.5 असेल तर 12.5 घ्या, 13.5 असेल तर 14.5 घ्या। त्याप्रमाणे 1 इंच वाढवून घेतलेला आहे। आणि हे दोन जागेवर पॉईंट देऊन सरळ रेषा ओढलेली आहे ही। तर इथे आपल्याला गळा आणि शोल्डर घ्यायचं असतं। तर इथे शोल्डर मोजायचं आहे अगोदर। तर शोल्डर बघा इथे 2.25 इंच आहे, म्हणजे आपल्याला 3 इंच एकूण शोल्डर घ्यावं लागेल, म्हणजे 1/2 इंच जे आहे ते आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि बाकी सर्व रेडी 2.25 इंच शोल्डर होतं आपलं। तर इथे चेस्ट मोजायची आहे अगोदर ब्लाऊजची गळ्यासाठी। तर इथे बघा तुम्ही 8 इंच चेस्ट आहे। 8 म्हणजे 32चा चौथा भाग म्हणजेच 8 इंच। तर 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे गळा इथे 2 इंच घेतला आहे मी आणि शोल्डर 3 इंच। गळा जास्त मोठा घ्यायचा नाही आहे, 2 इंच पुरेसा होतो। आणि इथे शोल्डरपासून खाली 5 इंचवरती टिक मार्क करायची आहे आपल्याला मुंड्यासाठी, 5 इंचवरती। तर ही सरळ रेषा ओढून घेतली आहे 5 इंच बघा, आणि हे दोन्ही अंतर 5 इंच अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे। ही रेषा सरळ आली पाहिजे, नाहीतर मुंड्यामध्ये चोळ येतो। तर हे बरोबर आहे अंतर। आणि आता ही रेषा सरळ समोर ओढून घ्यायची आहे आपल्याला, जी की फिटिंगची असते। आणि इथे 1.5 इंचवरती एक पॉईंट द्यायचा आहे मुंड्याला गोलाई देण्यासाठी। बॅक साईड आहे ही, त्यामुळे 1.5 इंचवरती हा पॉईंट दिलेला आहे। फ्रंट साईडसाठी आपण 1 इंचवरती हा पॉईंट देऊन मुंड्याची गोलाई देत असतो। तर इथे 1.5 इंचवरती घेतलेला आहे गोलाई देऊन। गोलाई व्यवस्थित येऊ द्यायची आहे। गोलाई दिलेली आहे आणि आता इथे आपल्याला चेस्ट मोजून घ्यायची आहे। चेस्ट मोजत असताना नेहमी हुक साईडनेच मोजायची आहे। तर इथे बघा 8 इंच चेस्ट आहे आपली, म्हणजे 32चा चौथा भाग 32 साईजचा ब्लाऊज आहे। तर 8 इंच चेस्ट आहे। तर त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। तर मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेत आहे। 9.5 इंचवरती टिक मार्क केलेली आहे, कारण 8ची आपली चेस्ट आहे, तर 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले। आणि इथे आता कंबर मोजायची आहे। तर कंबरसुद्धा हुक साईडनेच मोजायची आहे। तर 6.5 इंच कंबर आहे इथे। तर त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी, आणि जे आपण बॅक साईडने टक्स टाकतो त्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतले। आणि हे 2 पॉईंट आपले सरळ जोडून घ्यायचे आहेत। 6.5 आलं तर 8.5 घेतलेली आहे मी कंबर, 2 इंच एक्स्ट्रा घेतले। आणि आता हे इथे आपल्याला बॅक साईडचा गळा मोजायचा आहे। तर बॅक साईडचा गळा मोजत असताना ही आपली गळ्याची खालची पट्टी असते ती मोजून त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो शिलाई मार्जिनसाठी। परंतु इथे हा गळा खूप मोठा आहे आणि हा लेहंगावरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे गळा मी इथे फक्त 7 इंच ठेवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गळा करू शकता इथे। तर 7 इंच गळा घेतलेला आहे आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता। आणि गळ्याला इथे मी गोल आकार देत आहे। आणि आता इथे बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे। बॅक साईड कट करून झालेली आहे आणि आता बाकीच्या अस्तरवरती आपल्याला बॅक साईड ठेवून घ्यायची आहे। तर बॅक साईड बघा, ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडने बॅक साईडचा गळा ठेवून घेतलेला आहे, कारण आपल्याला जे हुक आहेत ते बॅक साईडने लावायचे आहेत, फ्रंट साईडला आपल्याला हुक लावायचे नाही आहे। त्यामुळे हे
बंद बाजूकडूनच आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बॅक साईड पूर्ण आपल्याला खालच्या अस्तरवरती उमटवून घ्यायची आहे। इथे मुंड्याची टिक मार्क करून घ्यायची आहे आपल्याला। तर हे बघा 5 इंचवरती पॉईंट दिलेला आहे, जसा आपण बॅक साईडला दिला होता सेम तोच खालच्या साईडवरती ठेवून घेतला आहे आणि ही सरळ रेषा ओढून घेतली आहे। या बाजूने सुद्धा सरळ बॉक्स करून घेतला आहे आणि इथे आता आतल्या साईडला एक थोडीशी तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे समोरील मुंड्याची गोलाई देण्यासाठी, जेणेकरून समोरील बाही जी आहे ती आपली फिनिशिंगमध्ये बसते, चोळ येत नाही बाहीला, त्यामुळे ही आतमध्ये थोडीशी किंचित अशी रेषा ओढली आहे। आणि इथे 1 इंचवरती पॉईंट दिलेला आहे हा गोलाई देण्यासाठी। बॅक साईडने आपण 1.5 इंचवरती दिला होता आणि हा दिलेला आहे 1 इंचवरती आणि ही गोलाई व्यवस्थित देऊन घेतलेली आहे। आता इथे समोरील गळा घ्यायचा आहे। 6 इंचवरती मी हा समोरील गळा घेतला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे 6 इंचवरती गळा घेतला आहे आणि वरच्या साईडने 2 इंच गळा आहे आपला आणि गळ्याला इथे गोल आकार दिलेला आहे। आता इथे खाली आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे। आपण मोठ्या साईजचा थोडासा ब्लाऊज असेल तर 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। इथे हा 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे खाली शिलाई मार्जिनसाठी। जेव्हा आपला कप प्रिन्स कटचा मोठा असतो त्यावेळेला 1/2 इंच घ्यायचं आहे। 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे इथे अर्धाच इंच वाढवून घेतलेला आहे। इथे हे शोल्डरला मध्यभागी टिक मार्क करून सरळ टेप पकडायचा आहे, असा टक्स पॉईंट देण्यासाठी सरळ टेप पकडून इथे मी आता 10.25 इंचवरती टक्स पॉईंट देत आहे। बघा सरळ रेषा ओढली आहे आणि इथे पॉईंट दिलेला आहे 10.25 इंचवरती। हा झाला टक्स पॉईंट आणि इथे प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे दोन्ही साईडने 1/2 इंच ठेवून आपल्याला 1.5 इंचचा कप तयार करायचा आहे। तर इथे कटोरीच्या साईजनुसार तुम्ही हे कप्स तयार करू शकता छोटे मोठे। तर इथे मी 1/2 इंच दोन्ही साईडने घेतलं आहे, एकूण 1.5 इंच आहे हे अंतर बघा। तर हे 1.5 इंच आपल्या नंतर शिवण्यात जाणार आहे, तर त्यासाठी आपल्या इथे मी या बाजूने 1.25 इंच वाढवून घेतले आणि वरच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतले आहे आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे। ते पलीकडचं जे अंतर आहे ते शिलाईत जाईल, तेव्हा हे आपलं अंतर व्यवस्थित त्यामध्ये बसतं। तर इथे बघा आता हे अशा प्रकारे दोन्ही साईडने रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण कप्स तयार करून घेऊ तेव्हा हे जे तिरकस दिसत आहे ते एकदम सरळमध्ये येऊन जातं। तर आता इथे फ्रंट साईडची कटिंग घ्यायची आहे। आता इथे बॅक साईड आणि फ्रंट साईड आपण ब्लाऊज पीसवरती कट करून घेतलेली आहे आणि या उरलेल्या ब्लाऊज पीसमध्ये आपल्याला आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथे बघा 4 वेळा फोल्ड केलेला ब्लाऊज पीस घेतलेला आहे। 4 वेळा फोल्ड केला याला, म्हणजे दोन्ही साईडची बाही एकदाच कट करून होते।
तर इथे बाहीची उंची बघा 9.25 इंच आहे, तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो. आणि इथे मुंडा आहे आपला 6.5 इंच आणि इथे बाहीची गोलाई 4.5 इंच आहे. तर इथे अगोदर एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे, जेणेकरून खालीवर होणार नाही आपली बाही. तर सरळ रेषा ओढलेली आहे आणि इथून वर आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. तर 9.10ची बाही आहे, तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घेत आहे मी. एकूण 10.5 इंचवरती टिक मार्क करत आहे, म्हणजे तयार बाही इथे 9.10 इंच होईल. 2 पॉईंट दिलेत आणि सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. ही नेटच्या कपड्यावरती रेषा ओढलेल्या बरोबर दिसत नाही, तर इथे आता 6.5 इंचवरती एक टिक मार्क दिली आहे, जे आपल्या फिटिंगचे आहे. आणि वरच्या साईडने 2.25 इंचवरती एक पॉईंट दिलेला आहे. आणि इथून आता आपल्याला बाहीची गोलाई द्यायची आहे. आणि इथे समोरील बाहीची सुद्धा गोलाई लगेच देऊन घ्यायची आहे. दोन्ही गोलाई इथे दिलेल्या आहेत. आणि आता इथे फिटिंग बघा, इथून आपली अशी फिटिंग येणार आहे. इथे थोडंसं कोपऱ्यामध्ये इथे कपडा कमी पडत आहे, तर त्याला नंतर जॉईंट द्यावा लागणार आहे आपल्याला. तर इथे आपली ही गोलाईची फिटिंग येणार आहे 4.5 इंचवरती. आणि समोर एक्स्ट्रा 1.5 इंच ते 2 इंच आपण ठेवायचं आहे. आणि इथून आपली ही बाहीची फिटिंग आणि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. तर हे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आणि इथे कोपऱ्यामध्ये थोडासा कमी कपडा आहे, तर त्याला नंतर शिवत असताना जॉईंट द्यायचा आहे. तर या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामध्ये ते तुम्ही बघू शकता. डायरेक्ट नेटच्या कपड्यावरती आपल्याला व्यवस्थित टिक मार्क केलेली दिसत नाही, त्यामुळे तुम्ही अगोदर पेपरवरती कटिंग करून नंतर नेटवरती ठेवून तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. तर इथे अशा प्रकारे ही बाहीची कटिंग केलेली आहे. इथे सेंटरला एक कट दिलेला आहे आणि इथून आपल्याला समोरील बाहीची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. तर बाहीची कटिंग करून इथे झालेली आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.